मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार. छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेवरून उदय सामंत यांच्याकडून स्पष्टीकरण. बीडच्या मस्साजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास. सीआयडी पथकाने संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली भेट. टोरेसनंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून 15% परतावा देण्याच्या आमिषानं फसवणूक. खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कंपनी मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक, तपास सुरू. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्यांना सरकार 25,000 रुपये बक्षीस देणार. अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी निर्णय. कल्याणच्या एका बारमध्ये ग्राहकाकडून गायिकेवर दारूच्या बाटलीनं हल्ला. बार मालकाही मारहाण. 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामं. प्रशासनाकडून जमीनदोस्त. वारंवार नोटिसा देऊनही धरण क्षेत्रात अतिक्रमण केल्यानं प्रशासनाची कारवाई.